त्यात मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे राज्याच्या राजकारणात आता चर्चेचा विषय बनलेत। राज ठाकरे आवडे सर्वांना असं चित्र राज्याच्या राजकारणात दिसू लागले। दोन्ही ठाकरेंच्या मनोमिलनाची चर्चा रंगतानाच भाजप आणि शिवसेनेने देखील मनसेसाठी दरवाजे खुले असल्याचे संकेत दिलेत। विधानसभा आणि लोकसभेत जरी मनसेचा प्रभाव नसला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राज किती फायद्याचे ठरू शकतात याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूयात। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, राज ठाकरे भलेही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेला फारसा प्रभाव टाकता आला नाही, तरी राज ठाकरेंचा राजकारणातला करिश्मा काही कमी झालेला नाही। त्याचमुळे राज ठाकरेंच्या सभांना आजही प्रचंड गर्दी होते आणि त्यांच्या चाहत्यांच्या संख्येलाही ओहोटी लागत नाही। आगामी पालिका निवडणुकांचे पडघम वाजलेत। या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंना आपल्यासोबत घेण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जणू चढाओढ सुरू आहे। त्यामुळे सध्या राजकारणात सर्वाधिक डिमांडमधले असलेले नेते बनले आहेत राज ठाकरे। राज्यातले 3 प्रमुख पक्ष मनसेसोबत आणाभाका घेण्याच्या प्रयत्नात आहेत। त्यात क्रमांक 1 वर आहे ठाकरेंची शिवसेना, मग शिंदेंची शिवसेना आणि त्यानंतर सत्ताधारी भाजप। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंना आपल्या टीममध्ये वळवण्याचे प्रयत्न या तिघांकडूनही सुरू असल्याचं चित्र आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचं राजकारणाचे सूत्र हाती घ्यावे, ही नक्कीच या राज्यातल्या जनतेची किंवा लोकांची इच्छा आहे आणि त्या इच्छेचा स्वीकार उद्धव ठाकरे साहेबांनी केलेला आहे। हे तुम्हाला वारंवार गेले काही दिवस राज यांचे थोरले बंधू उद्धव ठाकरे मनसेसोबत युती होईल का याच्या चाचपणीत बिझी आहेत। ते कधी कधी या युतीबद्दल सूचक विधानही करतात। संदेश कशाला मी बातमीच देईन ना तुम्हाला। तर भाजपचंही राज ठाकरे प्रेम लपलेलं नाही। मुख्यमंत्र्यांसह भाजपचे अनेक महत्त्वाचे नेते हक्कानं राज ठाकरेंना भेटतात आणि या भेटीगाठींमधनं राजकीय संदेशही देतात। तर दुसरीकडे एकनाथ शिंदेही राज ठाकरेंसाठी गळ टाकत असल्याचं चित्र आहे। शिवसेना ओरिजिनल एकनाथ शिंदेकडे गेली आहे कायदेशीर। त्यामुळे तुम्ही जे काय तुम्हाला इंटरेस्ट आहे ना, त्यांची शिवसेना राहिलेली नाही, त्यांचं दुकान बंद। हा, ते धडपडत जरी असले ना, बाळासाहेब कट्टर हिंदुत्ववादी होते। माननीय बाळासाहेबांनी काही तडजोड केली नाही पदासाठी आणि पैशासाठी। या लोकांनी पदासाठी तडजोड केली। शिंदेंकडे शिवसेना हे पक्षाचं नाव आणि चिन्ह जरी असलं तरी ठाकरे हे आडनाव नाहीये। त्यामुळे शिंदे आता स्नेहभोजनातनं राज यांच्यासोबत डिनर डिप्लोमसी करण्याच्या प्रयत्नात आहेत। कोणाच्या घरी आपण जेवायला गेलो किंवा कोण आपल्या घरी जेवायला आलं ह्याच्यावर काही गोष्टी ठरत नसतात। युती किंवा आघाडीचा निर्णय हा आयडिओलॉजिकल नंतर तुमच्या बाकीच्या बऱ्याचशा गोष्टींवर अवलंबून असतो। तर याचा निर्णय हा सर्वस्वी राजसाहेब घेतील। पण कोण कोणाच्या घरी जेवायला गेलं म्हणून लगेच युती होते किंवा कोण कोणाला भेटलं म्हणून लगेच आघाडी होते, अशातला काही भाग नाहीये। महाराष्ट्राची परंपरा आहे, लोक एकमेकांकडे जातात। मनसेच्या आजवरच्या कामगिरीवरती नजर टाकल्यास पक्षानं पदार्पणातच विधानसभा आणि पालिका निवडणुकीत तुफान परफॉर्मन्स दिला होता। पण हळूहळू निवडणुकांच्या रिंगणात त्यांचा प्रभाव ओसरू लागला। आकडेवारी जाणून घेतली तर मनसेच्या खालावलेल्या परफॉर्मन्सचा अंदाज येतो। 2006 ते 2009 या कार्यकाळात पहिल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये मनसेनं राज्यातल्या 12 महानगरपालिकांमध्ये एकूण 45 जागा जिंकल्या। तर मनसेच्या मतांची टक्केवारी होती 5.87%। 2009 ते 2014 या कार्यकाळातल्या निवडणुकांमध्ये मनसेनं 24 महानगरपालिकांमध्ये मिळून 162 जागा जिंकल्या। यावेळी मनसेच्या एकूण मतांची टक्केवारी होती 12.43%। हा मनसेचा बेस्ट परफॉर्मन्स होता। तर 2014 ते 2019 दरम्यानच्या कार्यकाळात मनसेला मोठा धक्का बसला। राज्यातल्या 21 महानगरपालिकांमध्ये मनसेनं फक्त 26 जागा जिंकल्या। तर मतांची टक्केवारीही 3.56% घसरली। हा मनसेचा आजवरचा सर्वात वर्स्ट परफॉर्मन्स ठरला। पण असं असलं
तरी राज ठाकरे मराठी मनांना साथ घालणारे नेते म्हणून ओळखले जातात. सोबतच ठाकरे आडनावाचा करिश्मा त्यांच्या सोबत आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीसाठी राज ठाकरेंची साथ सर्वांना हवी आहे. पण अजून तरी राज ठाकरेंनी आपले पत्ते उघड केलेले नाहीत. गेल्या काही वर्षात राज ठाकरेंच्या बदलत्या राजकीय भूमिका नेहमी चर्चेत राहिल्या. त्यामुळे आता सर्वार्थानं करो या मरोच्या या पालिका निवडणुकीत ते कुणाला साथ देतात यावर फक्त त्यांच्या पक्षाची नाही तर राज्याच्या राजकारणाची सुद्धा पुढची दिशा अवलंबून असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.